ऑल इंडिया पण So, hello guys and welcome again to our new vlog. So, आज पुन्हा एकदा परत एकदा तो कॉलेजवाला ब्लॉग घेऊन आलो. म्हणजे मंडेला आपण जो लास्ट ब्लॉग टाकला होता तोच पुढे आज कंटिन्यू होते. म्हणजे त्याशी रिलेटेडच टास्क आहे आज. आणि मी तुम्हाला मगाशी ब्लॉगमध्ये तुम्ही बघत असाल मी किचनमध्ये भुर्जी बनवत होतो. सो हा मी फक्त अंडा भुर्जी बनवली आणि मस्त खाणार मी ती. आणि मग कॉलेजला जायचं आहे आणि तेच रिसर्च पेपरचं आज सबमिशन करायचं आहे. आणि सो हा आय गेस याच्यानंतर तर त्याचं काही टेन्शन राहणार नाही आहे. सो चलो अभी ब्रेकफास्ट करते हैं एंड देन वी विल गो टू कॉलेज. सो आई विल लेट यू नो इन द ब्लॉग. सो स्टे. तर मी निघालो आहे आता कॉलेजला आणि माझ्यासोबत फ्रेंड पण आहे माझा हर्षद. तो येतो आहे मला घ्यायला. सो मी चाललो आहे तो. चलो ॲक्च्युली आम्हाला माहीत नव्हतं की सर एवढे सकाळी सकाळी भेटायला बोलवतील. आम्हाला दुसरं काम होतं, फाईल वगैरे सबमिट करायचे तर त्याचे प्रिंट मारायचे होते. पण सरांनी एवढं इमिजिएटली बोलवलं आहे तर चला ते आधी करावं लागणार आहे. दुसरं ऑप्शन नाही आहे. सो ते काम आधी करू. मग 11:15 परत लेक्चर आहे आणि लेक्चर झालं बघू आता ठरवू फाईलचं काय करायचं आहे. आज प्रिंट मारून सबमिट करायचे का मग किंवा नाही तर मग उद्याच करावं लागतील. ठीक आहे पाहूया. ह्याच्याकडे पेन नाही आहे. अरे इथं सुरुवात आहे. हे बघा हे पेन पासून सुरुवात आहे. लेक्चर पिक्चर काही करत नाही असले. आता बघा मम्मीपर्यंत व्हिडिओ जाते. पण कळलं नाही काय करतोय. मी कॉलेजमध्ये एकदम इन्क्लुडेड असतो कॉलेजच्या कामांमध्ये. असं लेक्चर वगैरे ते होत राहतात. लेक्चरचं काय नाही. आता आम्हाला बोलवलंय सरांनी. आता आम्ही चाललोय सरांकडे. आता बघू तेच तुम्हाला सांगितलं बघायचे रिसर्च पेपरचं सबमिशन वगैरे बघू आता काय कसं आहे. आता जास्त काही लोड घ्यायला नाही पाहिजे सरांनी. पण बघू काय होतं तुम्हाला. चला ओके 10 येते. कॉलेजचं टायमिंग आहे. आलोय तर खरं पण आता काय सर दिसत नाही आहेत. काय माहिती आता कुठे काय करत होता. वाट बघत बसावं लागेल सरांची. सर येत नाही तोपर्यंत. हॅलो. तर आम्ही सरांना भेटलो होतो आणि सरांनी कसं ॲप्लाय करायचं रिसर्च पेपरसाठी वेबसाईट वगैरे त्यावरती लॉग इन करून आम्हाला इन्स्ट्रक्शन दिले. आणि आता आम्ही तेच चाललं आहे. सरांनी 10 ते 12 कॉन्फरन्सेसला ॲप्लाय करायला सांगितलं आहे. सो आमचं तेच काम चालू आहे आता. सरांनी हे पेपर पण दिले. याच्यावर दुसरी क्लिप टाकून एडिट पेपर ऑल इंडिया पण रिसर्च पेपर आहे. ऑल इंडिया फॉर्मॅट इकडे दाखवा ना. इकडे फोकस ऑन दिस ऑल इंडिया फॉर्मॅटचा आम्हाला हायब्रिड किंवा ऑनलाईन दोघी याच्यामध्ये अप्लाय करायचे. डिसेंबर 2026 करायचे. IEEE फॉर्मॅटचा स्प्रिंगर फॉर्मॅट लय आणि टाकचे.
खूप वेळ झाला आम्ही कॉन्फरन्सेस शोधतोय जे की ॲफोर्डेबल फीजमध्ये पाहिजेत आणि हायब्रिड पण पाहिजेत. आय मीन ऑनलाईन पण करता आलेले पाहिजेत. जो सरांनी जे आम्हाला इन्स्ट्रक्शन दिले त्यानुसार सर्च करतो आम्ही आणि 10 ते 12 कॉन्फरन्सेसला अप्लाय करायला सांगितले आणि सो तेच खूप वेळ झाले तेच बघतोय आणि कंटाळा आला आहे तर खूप बघू चला. हॅलो अँड चला आता घरी जायची वेळ झाली आमची. दुपार ब्रेक पण झालेला यांचा आणि तेच आणि पेपरचं पण काम झालं आहे. आय मीन ॲप्लाय करायचं होतं कॉन्फरन्सेसला 4-5 कॉन्फरन्सला केले बाकीचे राहिलेत ते बघू नंतर कराल. आणि चलो सो आज काय दिवसभर असं काही काम नव्हतं कॉलेजमध्ये त्यामुळं बाय बाय आणि भेटू परत एकदा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो अंटिल देन टेक केअर.